कसं काय मित्रांनो, तर आज मी तुमच्याकडे घेऊन आलो नवीन ब्लॉग. कारण की मी आलो होतो त्याच्यासोबत बाहेर आणि गाडी लावली पार्किंगला. आलो आम्ही असं अंदर आल्यानंतर बघतो तर काय इतक्या छान आणि सुंदर गणपतीच्या मूर्त्या. कारण की आता येणार होती गणेश चतुर्थी, त्यामुळे यांचं काम चालू होतं एकदम सुपरफास्ट. मग मी बघता गणपतीची मूर्ती मला दिसली एकदम खूप आणि चांगली अशी सुंदर गणपतीची मूर्ती. त्यानंतर मी आलो इकडल्या साईडनं बघण्यासाठी. हे सगळ्या गणपतीच्या मूर्त्या बघून मग ह्या ताईचं काम बघितलं. ताईचं काम इतकं सुंदर आणि चांगलं होतं की विचारूच नका. ताईची फिनिशिंग तर एक नंबर होती. मग माझ्या ताईनं चालू केलं तिचं काम, कारण की तिला कॉपीराईटसाठी टाकायचं होतं मूर्त्या. त्यानंतर मग ते मेजरमेंट वगैरे घेत होते आणि मी तिची करत होतो हेल्प, कारण की मला तर दुसरं काही येत नाही. मग भाई काय करणार आहे. त्यानंतर मग ते चालूच होतं तिचं काम करताना तिला चालू होते मच्छर. मग लावलं मी मच्छरची अगरबत्ती लावल्यानंतर यांचं चालू होतं मूर्त्याचं काम. मग काय काकूनं केली आपली मूर्ती आणि फिनिश करून ठेवून दिली साईडनं. मग काय ताईचं आपलं चालूच होतं काम, कारण की खूप वेळ लागते यार मेजरमेंट वगैरे करायसाठी. मग यार मी तर खूप थकलो होतो. त्यानंतर मग काय विचारता एवढं बोर झालं मला. मग काय मच्छरच्या अगरबत्तीसोबत खेळत बसलो. त्याच्यानंतर काकू करत होते एक नंबर काम त्यांचंवाला आणि मी इकडे बघचोदा करत होतो. मला दुसरं काय येतच नाही बाई, काय करणार आहे. मग दुसरं काय येत नाही तर हेच चालू होतं. मग ताईचं काम निपटलं. ताईनं आपले इन्स्ट्रुमेंट एक नंबर पॅक करून दिले. पॅक केल्यानंतर मी आलो बाहेर गेल्यानंतर खुल्ली डिक्की खोलल्यानंतर टाकून दिलं सामान. आणि हो, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून ॲडव्हान्समध्ये. तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.